थेट अकोल्यामध्ये जातोय कारण की एक महत्त्वाची घडामोड आज घडणार आहे। अकोला महापौरपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडेकर 45 मतं घेऊन विजयी झाल्यात। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, आज अकोल्याच्या महापौर पदासंदर्भात निर्णय होणार होता आणि त्यानुसार आता अकोला महापौरपदी शारदा खेडेकर या विजयी झालेल्या आहेत। भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडेकर या उमेदवार होत्या। योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, अखेर महापौर पदावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडेकर महापौर झाल्या आहेत। अधिकची अपडेट वैष्णवी, नक्कीच अकोला महापालिकेमध्ये महापौर पदासाठी शारदा खेडेकर यांची निवड झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। प्रभाग क्रमांक 15 मधून त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या। दरम्यान 45 विरुद्ध 32 असं मताचं या ठिकाणी मतदान झालं होतं आणि या मतदानामध्ये शारदा खेडेकर या 45 मतं घेऊन विजय झाले आहे। भाजपच्या 38 नगरसेवकासह शरद पवारांच्या 3 आणि अजित पवार यांचा 1 आणि शिंदे गटाचा 1 तसेच 2 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा यावेळी मिळाला होता। दरम्यान काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर दुसरीकडे एमआयएमचे 3 नगरसेवक यांनी सुद्धा ऐनवेळी तटस्थ राहिल्यामुळे महापालिकेत चमत्कार घडलाय आणि महापौर हा भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचा झाला असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे आता भाजपला बहुमत स्पष्ट झाल्याचं दिसून येत आहे। वैष्णवी, धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे योगेश। एकंदरीतच सर्व पक्षीयांनी जो काही कौल दिला भाजपला, त्यामुळे भाजप प्रणित आघाडीच्या ज्या शारदा खेडेकर आहेत त्या आता अकोल्याच्या महापौर झाल्या।